नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आपण बघणार आहोत की मौनी अमावस्याबद्दल माहिती. मित्रांनो, मौनी अमावस्या व्रताशी संबंधित प्रचलित कथेनुसार प्राचीन काळी कांचीपुरी नावाच्या नगरात एक ब्राह्मण परिवार राहत होता. पती पत्नी दोघे हे धर्मात्मा होते आणि शास्त्र धर्माने आपली गृहस्थी चालवत होते. पतीचे नाव देवस्वामी आणि पत्नीचे नाव धन्वंती होते. त्यांना 7 मुलगे आणि एकच मुलगी होते. तिचे नाव गुणवती होते. गणवती आता मोठी झाली होती. ती विवाहयोग्य झाली होती. धनवतीने देवस्वामीला सांगितले, आता मुलीच्या लग्नासाठी वर शोधायला हवा. ब्राह्मणाने आपल्या धाकट्या मुलाला बोलावले आणि गुणवतीची कुंडली त्याला दिली आणि सांगितले, ज्योतिषाकडून गुणवतीची कुंडली दाखवून घे, ज्यामुळे गुणवतीच्या लग्नाची बोलणी पुढे जाऊ शकतील. ज्योतिषाला मुलीची कुंडली दाखवली तेव्हा त्याने सांगितले की लग्न होताच मुलगी विधवा होईल. ज्योतिषीची ही बातमी जेव्हा ब्राह्मण कुटुंबाला कळली तेव्हा ते खूप दुःखी झाली आणि त्यांचा उपाय विचारला. ज्योतिषी म्हणाला, हे ब्राह्मणा, सिंहद्वीपात सोमा धोबीन नावाची एक पतिव्रता स्त्री राहते. जर लग्नापूर्वी सोमा तुमच्या घरी येऊन पूजन करेल आणि तुम्हाला आशीर्वाद देईल तर हा दोष दूर होईल. ब्राह्मणाने आपली मुलगी गुणवती आपल्या धाकट्या मुलासोबत सिंहल द्वीपला पाठवली. दोन्ही भाऊ बहीण समुद्रकिनारी पोहोचून त्याला पार करण्याचा विचार करू लागले. जेव्हा समुद्र पार करण्याचा कोणताही मार्ग सापडला नाही तेव्हा दोघेही भूक आणि तहानेने एका पिंपळाच्या झाडाखाली विश्रांती घेण्यासाठी गेले. त्या झाडावर गिधाडाचं कुटुंब राहत होतं. त्यावेळी घरट्यात फक्त गिधाडाची पिल्ले होती. ती सकाळपासून भाऊ बहिणीच्या बोलण्याकडे आणि कृतींकडे पाहत होती. संध्याकाळी जेव्हा गिधाडाची आई पिल्लांसाठी अन्न घेऊन घरट्यात आली तेव्हा पिल्लांनी झाडाखाली झोपलेल्या भाऊ बहिणीची कहाणी आईला सांगितली. त्यांचे बोलणे ऐकून गिधाडाच्या आईला दोन्ही भाऊ बहिणींवर दया आली आणि पिल्लांच्या आग्रहावर ती म्हणाली, तुम्ही काळजी करू नका, मी त्या दोघांना समुद्र पार करण्यासाठी मदत करेन. मुलांना आईचे बोलणे ऐकून आनंद झाला. तिने मुलांना जेवू घातले आणि ती दोन्ही भाऊ बहिणींकडे आली. मी तुमच्या समस्या समजून घेतल्या आहेत. तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या समस्येचे निदान करून तुम्हाला सोमा धोबींकडे पोहोचवून देईन. गिधाडाचे बोलणे ऐकून दोन्ही भाऊ बहिणींचे मन आनंदित झाले आणि त्यांनी जंगलात उपलब्ध असलेली कंदमुळं खाऊन रात्र काढली. सकाळ होताच गिधाडाने दोन्ही भाऊ बहिणींना समुद्र पार करून सिंहल द्वीपात सोमा धोबिनीच्या घराजवळ पोहोचवले. गुणवती सोमा धोबिनीच्या घराजवळ लपून वास्तव्य करू लागली. दररोज सकाळी उठण्यापूर्वी गुणवती सोमाचे घर आणि अंगण सारून ठेवत असे. एके दिवशी सोमाने आपल्या सुनांना विचारले, दररोज सकाळी आपले घर कोण सारून ठेवते आहे? सुनांना वाटले आता आपले कौतुक होणार आहे, म्हणून त्यांनी सांगितले, आमच्याशिवाय हे काम कोण करणार? पण सोमाने सुनांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही आणि हे जाणून घेण्यासाठी ती संपूर्ण रात्र पहारा देत बसली. कोण आहे जो दररोज सूर्योदयापूर्वी आपलं घर छान सारवून ठेवतो आहे? हा विचार तिच्या मनातून जात नव्हता. तेवढ्यात सोमाने पाहिले की एक मुलगी तिच्या अंगणात आली आणि अंगण सारवायला लागली. सोमा गुणवतीकडे गेली आणि तिला विचारू लागली, तू कोण आहेस आणि का दररोज सकाळी माझ्या घराचे अंगण सारवून ठेवते आहेस? गुणवतीने आपली सगळी कहाणी तिला सांगितली. गुणवतीचे बोलणे ऐकून सोमा म्हणाली, तुझ्या सौभाग्यासाठी मी तुझ्यासोबत नक्कीच येईन. सोमाने ब्राह्मणाच्या घरी येऊन पूजा केली, पण विधीचे विधान कोण टाळू शकते? गुणवतीचा विवाह होताच तिच्या पतीचा मृत्यू झाला. तेव्हा सोमाने आपले सर्व पुण्य गुणवतीला दान केले. सोमाच्या पुण्याने गुणवतीचा पती जिवंत झाला, पण पुण्याच्या कमतरतेमुळे सोमाच्या पती आणि मुलांचा मृत्यू झाला. पण सोमाने आपले घर सुनांना सांगितले होते की माझ्या परतण्यापूर्वी जर माझ्या पती आणि मुलांना काही झाले तर त्यांचे शरीर सांभाळून ठेवा. सुनांनी सासूबाईंची आज्ञा मानून सर्वांची शरीरांना सांभाळून ठेवले होते. सोमा सिंहल द्वीपला परतताना रस्त्यातच तिने पिंपळाच्या झाडाच्या सावलीत विष्णूजींची पूजा करून 108 वेळा पिंपळाच्या प्रदक्षिणा केल्या. त्या पुण्याच्या प्रभावामुळे सोमा घरी परतताच तिचे पती आणि मुले पुन्हा जिवंत झाली.
म्हणूनच मौनी अमावस्या व्रत करणाऱ्याने ही कथा ऐकून 108 वेळा पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा करावी आणि भगवान विष्णू यांच्यासह शिवजींची पूजाही करावी. माघ महिन्यात तीळ, लोकरीचे कपडे आणि तूप दान करणे खूप पुण्यदायी मानले जाते. म्हणूनच मौनी अमावस्याला या वस्तूंचे दान जरूर करावे. तुम्ही खूप मोठं दान करायला हवं असं नाही, पण तुमच्या श्रद्धा आणि क्षमतेनुसार थोडं दानही करू शकता. यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात आणि व्यक्तीला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्ती होते. तसेच त्या व्यक्तीला मुनिपद प्राप्त होते, अशी ही मान्यता आहे. असेही म्हणतात की मौनी अमावस्येच्या दिवशी मानवांना पृथ्वीवर आणणारे पहिले मनुष्य मनु ऋषींचा जन्म झाला होता. मनु ऋषींच्या नावावरूनच या व्रताला मौनी अमावस्या हे नाव पडलं. मौनी अमावस्याची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ती माघ कृष्ण चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी येते. माघ कृष्ण चतुर्दशीला शंभो शंकराचा विवाह माता पार्वतीशी ठरला होता आणि दुसऱ्या दिवशी मुनी आणि देवी देवतांनी शंभो शंकरांची साधना करून त्यांची उपासना केली होती. भगवान विष्णूने देवी पार्वतीचे भाऊ बनून त्यांच्या लग्नाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. या सर्वांमध्ये मौनी अमावस्येची एक कथा वेगळी आहे. त्यानुसार समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा असुर अमृत कलश घेऊन पळत होते, तेव्हा याच दिवशी अमृत कलशातील काही थेंब प्रयागसह अनेक ठिकाणी पडले. म्हणूनच मौनी अमावस्याला प्रयागसह इतर तीर्थक्षेत्रांमध्ये स्नान करून दान पुण्य केल्याने अनेक पटींनी लाभ होतो. असे म्हणतात, यंदा मौनी अमावस्याला सूर्य, बुध आणि चंद्र मकर राशीत असल्यामुळे त्रिवेणी योग तयार होईल. तसेच यासोबत गुरुची 9वी दृष्टी या सर्वांवर असणार आहे. शुक्र मीन राशीत असल्याने मालव्य राजयोग तयार होईल. श्रावण नक्षत्राचा शुभ संयोग जुळून आला आहे. तसेच बुद्धादित्य राजयोग देखील तयार होईल. 29 जानेवारी 2025 अमावस्या तिथी ब्रह्ममुहूर्त सकाळी 5:30 पासून ते 6:22 असेल. 29 जानेवारी अमावस्या तिथी लाभ चौघडी या सकाळी 7:10 सुरू होईल. मित्रांनो, अमृत चौघडी या सकाळी 7:31 पासून ते 9:52 असेल. मित्रांनो, शास्त्रानुसार ब्रह्ममुहूर्त हा मानण्यात आला आहे. या काळात कोणतेही काम केल्यास तुम्हाला शुभ फल प्राप्त होतील. प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीनंतर अमावस्या तिथी असते. ही तिथी पूर्वजांना समर्पित करण्यात आली आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्नान किंवा पितृतर्पण केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो, ज्यामुळे या दिवसांचे महत्त्व अधिक वाढते. असे म्हटले जाते की मौनी अमावस्येला पूर्वज आपल्या वंशजांना भेटण्यासाठी पृथ्वीवर येतात. अशा वेळी त्यांच्या नावाने केलेले दान माणसांना अनेक पटीने लाभ देते. त्याचबरोबर मित्रांनो, या दिवशी पितरांच्या नावाने दान आणि तर्पण केल्याने पितरांचा आशीर्वाद घरातील सदस्यांवर सदैव राहतो. ब्राह्मण आणि गरिबांना अन्नदान करून पितरही प्रसन्न होतात. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली आणि ही माहितीही तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा.